लातूर प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार अनिता कुसनुरे यांच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. लातूर महानगरपालिकेचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार अनिता राजकुमार कुसनुरे यांनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये रॅली काढली. त्यांच्या रॅलीला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. प्रभागामधील रस्ता, नाली, लाईट इत्यादी कामे करून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार अनिता राजकुमार कुसनुरे यांनी केले आहे. खूप छान आहे आणि सगळे गोरगरीब मायबाप जनता माझ्यासोबत आहे. मी 2014 पासून एकनिष्ठेनं BJPमध्ये काम केलेलं आहे. कोणाचं कशाचं सुद्धा बळी न पडता तरीसुद्धा मला डावललं गेलं आहे आणि मी आता अपक्ष म्हणून माझी उमेदवारी, माझं चिन्ह आहे CCTV कॅमेरा. जनतेमध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता? जनतेमध्ये जनतेचं सेवा सगळ्यात महत्त्वाचं आणि लोकांचे अडीअडचणी परत महिलांपर्यंत आमचं थोडं म्हणजे काय जाणून घेतलंय तुम्ही? वार्डामध्ये पाण्याची समस्या आहे, रोड चांगले नाही आहेत, परत नाल्याचं नाही. गेल्या टाइमला जे BJP मधनं 3 नगरसेवक आलेले होते, एक सुद्धा काम केलेलं नाही, तरी सुद्धा त्यांनाच पक्षानं तिकीट दिलेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आपल्या भागात. सगळ्या जनतेला मी एवढीच विनंती करते की माझ्या CCTV कॅमेऱ्याला मतदान करणे आणि मी सदैव त्यांच्यासोबत राहीन आणि ते माझ्यासोबत राहीन. तुम्हालाच का निवडून द्यायचं? मी सर्वसामान्य आहे आणि लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचू शकते आणि माझ्या म्हणजे ना, मी कधी पण रात्री 12ला जर कॉल केला तरीसुद्धा मी त्यांच्या हाकेला धावून जाणारी आहे. पोहोचू शकत नाही. मी पण एक सामान्य महिलाच आहे आणि वयोवृद्ध जे महिला आहेत त्यांच्या पगारी करून देणं, परत जे निराधार आहे निराधार महिलांचं करणं, परत वृद्ध लोकांसाठी आपलं लॅब वगैरे हे वाचनालय वगैरे हे करणं आणि जनतेनंच मला असं आव्हान केलं की तुम्ही एक सर्वसामान्य लेडीज आहेत, तुम्ही निवडणूक लढवा. लोकांच्या शब्दाला मान देऊन मी हे अपक्ष उमेदवारी लढवत आहे आणि 2014 पासून मी BJPचं काम केलेलं आहे एकनिष्ठेनं, तरीसुद्धा मला डावललं गेलेलं आहे. त्याच्यामुळंच पूर्ण जनतेचं मला सपोर्ट आहे. काय कारण आहे तुम्हाला डावलायचं? डावलण्याचं काय माहिती नाही, कशामुळं डावललं गेलं आहे काय का नाही, पण मी सगळ्या गोष्टींना त्यांना सांगितलं होतं, प्रत्युत्तर दिलेलं होतं की जे काही तुम्ही म्हणताय मी तसं करू शकते, परत लोकांपर्यंत पण काम करू शकते आणि ते त्यांना मला माहिती नाही. 2014 पण निष्ठावंताला बाजूला करून जे कोणी पहिलं नगरसेवक होते त्यांनी लोकांना त्यांचा चेहरासुद्धा माहिती नाही, त्यांनाच दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं मी आता एक नवीन चेहरा म्हणून जनतेला मी विनंती करते की जनता माझे मायबाप आहेत, मला निवडून देतेत, मला ही अपेक्षा आहे. ठीक.